दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये एकच चर्चा सुरू आहे की देशाला पुन्हा एकदा एक नवा अण्णा हजारे भेटत आहे का? सोनम वांगचुक यांच्या रूपाने नवा अण्णा हजारे आपल्याकडे नव्याने उभे राहत आहेत का, अशी चर्चा अनेकांची सोशल मीडियामध्ये सुरू आहे. सोनम वांगचुक यांचं आंदोलन आणि अण्णा हजारेंचं आंदोलन कसं सारखं होतं किंवा दोन्ही सामाजिक नेतृत्वाची आंदोलन करण्याची काय पद्धती होती, दोघांमध्ये काय साम्य होतं आणि एकूण त्यांच्या कार्याचा, दोघांच्याही कार्याचा आढावा आणि खरंच या देशाला पुन्हा एकदा नवीन अण्णा हजारे भेटत आहेत का, या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. तर मी सांगत होतो की सध्या दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन आता आपण पाहतोय निर्णायक याच्यामध्ये येऊन ठेपलेलं आहे आणि अशा पार्श्वभूमीवर आपल्या लक्षात येते की एक काळ असा होता की या जंतर मंतरवरती अण्णा हजारे यांनी 2011ला उपोषण केलं होतं. सोनम वांगचुक आणि अण्णा हजारे दोघांच्या कार्यातलं किंवा दोघांच्या याच्यातलं एक साम्य आहे की दोन्ही जे नेते आहेत, नेतृत्व आहेत, हे गांधीवादी आहेत. आणि मग गांधीवादी असलेल्या सोनम वांगचुक आणि गांधीवादी असलेल्या अण्णा हजारे दोघांच्याही आंदोलनाचा जो काही प्रकार आहे तो सारखा आहे आणि तो सारखा म्हणजे उपोषणाचा आणि सत्याग्रहाचा आणि आंदोलनाचा आहे. आणि दोघंही अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन करत आहेत. आणि मग अशा पार्श्वभूमीवर आपल्या लक्षात येतं की देशाला पुन्हा एकदा एक नव्याने अण्णा हजारे भेटत आहेत का? कारण अण्णा हजारेंच्या 2011च्या आंदोलनाच्या नंतर आपण पाहिलं होतं की देशामध्ये सत्ता बदल झाला 2014ला आणि 14च्या सत्ता बदलाच्या नंतर भाजप सत्तेमध्ये आला, मित्रपक्ष सत्तेमध्ये आले. आणि आपल्या लक्षात येईल की खरं तर अण्णा हजारेचं आंदोलनामुळे काँग्रेसला फटका बसला आणि भ्रष्टाचार विरोधी या आंदोलनाने काँग्रेसला फटका बसल्यामुळे काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडावं लागलं. आणि मग अण्णा हजारेंचं जे आंदोलन आहे ते आपल्याला सांगता येते की ते भ्रष्टाचार विरोधी होतं. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये वाढलेला भ्रष्टाचार, त्या संदर्भात त्यांनी केलेलं आंदोलन किंवा माहिती अधिकार संदर्भातलं, लोकपाल बिला संदर्भातलं आंदोलन आहे. हेच अण्णा हजारेंचं आंदोलन, उपोषण आणि एकूणच सत्याग्रहाच्या या मागणीवरती हे आंदोलन होतं. आज आपण पाहतोय की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं कार्य करणारे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवे प्रयोग करणारे सोनम वांगचुक आपल्याला सांगता येतात. खरं तर सोनम वांगचुक जे आहे ते शिक्षण तज्ज्ञ आहेत, सोबत ते सायंटिस्ट आहेत आणि नवे नवे प्रयोग ते या क्षेत्रामध्ये करत असतात. 3 इडियट्स नावाच्या चित्रपटातून आपण त्यांच्या संदर्भाने थोडी बहुत माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्यांच्या कार्याचा आढावा निर्मात्याने घेतलेला आहे. खरं तर पर्यावरणवादी असलेले, शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आणि लडाखमधील आपल्या सर्वांना माहित आहे हिमनद्याच्या संदर्भाने त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले होते. त्या संदर्भात त्यांनी कार्य केले आणि स्थानिक लोकांच्या हक्क अधिकारासाठी सोनम वांगचुक प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्याचा आपल्याला असा आढावा घेता येतो. आता या दोन्ही नेतृत्वाचा, सामाजिक नेतृत्वाचा, एकीकडे अण्णा हजारे आहेत, दुसरीकडे सोनम वांगचुक आहेत. या दोघांच्याही साम्य जर आपण पाहिलं तर दोन्ही नेते हे गांधीवादी आहेत आणि गांधीवादी असल्या कारणाने ते अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन करत आहेत, उपोषण करत आहेत. आणि मग या दोघांमधलं हे साम्य आपल्याला सांगता येते. गांधीवादी असलेले अण्णा हजारे, गांधीवादी असलेले सोनम वांगचुक. खरं तर आपण पाहतोय की आता नव्याने आज जवळपास 2014च्या नंतर भाजप सत्तेमध्ये आहे 14 पासून आणि या कार्यकाळामध्ये भाजपच्या एकूणच कार्याचा आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने काम केले या सर्वांच्या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू आहे. कारण हे आंदोलन जे आहे ते विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे, असं आंदोलनकर्त्यांचं मत आहे, त्यांच्या नेतृत्वाचं मत आहे. आणि म्हणून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं जे काही उपोषण आहे ते उपोषण सध्या सुरू आहे आणि आपण पाहतोय की त्यांना ताब्यात देखील घेतलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की अण्णा हजारे हे 2011ला उपोषणाला बसले आणि काँग्रेसच्या कार्यकाळातला भ्रष्टाचार वाढलाय आणि त्यासोबतच त्यांनी सांगितलं ग्रामीण विकासासंदर्भात त्यांनी भूमिका घेतली आणि त्यासोबतच अण्णा हजारे यांनी ते आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामुळे आपण पाहतोय की पुढे 2014ला सरकारमध्ये बदल झाला आणि काँग्रेसचं पानिपत झालं. आता पुन्हा आपल्याला सांगता येते की 2026ला हे आंदोलन सुरू आहे आणि अगदी 2-3 वर्षामध्ये
लोकसभेच्या निवडणुका होतील 2029ला आणि मग या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आहे तर मग या आंदोलनाचा फटका 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला बसणार आहे का? मग भाजप पायउतार होऊन मग सत्तेवर कोण बसणार? आणि खरं तर एका नव्या अण्णा हजारेची ही भूमिका जी आहे सोनम वांगचूक करत असतील तर मग या नव्या अण्णा हजारेच्या माध्यमातून पुन्हा एका सत्ताधारी पक्षाला सत्तेतून बाहेर काढण्याचं काम हे नवीन सोनम वांगचूक हे नवीन अण्णा हजारे करतील का? हा प्रश्न आहे. कारण 2029 ची निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे. 26, 27 आणि 28 आणि 29ला निवडणुका आहेत आणि मग अशा पार्श्वभूमीवर सोनम वांगचूक यांचं आंदोलन अण्णा हजारे सारखंच यशस्वी होणार आहे का किंवा त्याचा परिणाम त्या निवडणुकांवरती होणार आहे का? हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे. अभिजित दिपके असतील, सोनम वांगचूक असतील किंवा यांच्या माध्यमातून सत्ता बदल होईल का? हा प्रश्न खरं तर सर्वसामान्य माणसांना पडलाय. त्याच्या पाठीमागे हे राजकारण आहे का? हा देखील प्रश्न आहे. एकूणच काय तर भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी नवीन अण्णा हजारे अर्थात अभिजित दिपके असतील किंवा सोनम वांगचूक हे नव्याने पुढे येत आहेत का? आणि 2029च्या लोकसभेवर डोळा ठेवूनच हे सर्व चाललंय का? या प्रश्नांची उत्तरे खरं तर या माध्यमातून आपल्याला घेता आली. तसं असेल तर येत्या काळात पाहण्यासारखं असणार आहे की हे जे आंदोलन आहे 2026चं 2029च्या निवडणुकीवर काही परिणाम करणार आहे का? हे पाहण्यासारखं आहे. आपल्याला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.